रस्ता सुरक्षा अभियान उरण येथील नुकत्याच वरिष्ठ निरीक्षक वाहतूक शाखा येथे निवड झालेल्या श्रीमती वैशाली गलांडे मॅडम आणि उपनिरीक्षक उरण वाहतूक शाखेचे संजय पवार साहेब तसेच त्यांचे साथीदार अंमलदार अशोक भुदलवर साहेब व काटे साहेब यांनी चिरनेर येथे येऊन 6 आसनी इको टॅक्सी चालक मालक कल्याणकारी संघटना व ओम साईराम चिरनेर कोपरोली गव्हाण फाटा पनवेल यांची बैठक घेऊन त्यांना गाडी चालक व रस्त्याचे नियम यांची माहिती देऊन आपल्यापासून व आपला अपघात कसे टाळता येतील याची माहिती देऊन त्यांच्या असणाऱ्या शंका कशा मिटवता येतील व ट्रॅफिक कशी कमी करता येईल याची माहिती देण्यात आली। तसेच त्यांचे स्वागत अध्यक्ष संतोष भगत, ओम साईरामचे अध्यक्ष विकास पाटील, कार्याध्यक्ष संदेश पाटील, सदस्य दिनेश म्हात्रे यांनी केले। त्याची प्रस्तावना उरण युवा इंटकचे अध्यक्ष राजेंद्र भगत यांनी केली। त्याचप्रमाणे चिरनेर ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित उपसरपंच सचिन घबाडी यांनी रिक्षा चालकांना व वरिष्ठ निरीक्षक वैशाली गलांडे यांचे आभार मानून उपवरिष्ठ निरीक्षक संजय पवार साहेब हे आम्हाला उरणवासियांना लाभल्यामुळे आजवर 60 ते 70% ट्रॅफिक कमी झाले आहे, त्यामुळे त्यांचे आमच्याकडून खूप खूप धन्यवाद मानून रस्ता सुरक्षा अभियान यांची माहिती दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। महामुंबईसह सचिन घबाडी, उरण। आमचे जवळचे मित्र चालक वर्ग, आपले उत्कृष्ट समालोचक, माननीय सरपंच आणि सर्वांना पहिले मॅडमचा परिचय करून देतो। आपल्याकडे गेले काही आठवड्याभरात असं आंबेडकर पोलीस स्टेशन, तुळजापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी चांगलं धडाडीचं आणि उत्कृष्ट काम केलेलं आहे। आपल्या सिनियर पी मॅडम वैशाली गलांडे मॅडम उरण वाहतूक शाखेचा नुकताच चार्ज घेतलेला आहे आणि बऱ्यापैकी चांगलं काम तेवढे केले। या आपल्या भागातही चांगलं काम करणार आहेत। 2 वेळा खूप पहिले मी ओळख करून देतो की त्यांनी चार्ज घेतला, आपला सर्वांना परिचय असला पाहिजे। तर रस्त्यावर आपणच एकमेकाचे मित्र आहेत। आपल्याकडून महत्त्वाची अपेक्षा ही राहील की आम्ही ज्यावेळेस लोकसेवेसाठी उभे राहतो आहे रस्त्यावर, तुमचाही उद्देश तोच आहे, मी ती सेवा करताय। आम्ही कधी रस्त्यावर असणार, मला तर बरेच सगळे ओळखत आहेत, मी कधी नसेल तर मॅडम असणार आहे। तर जसं आपल्या सर्वांचं सगळं जसं मला लागतं तसं पुढे मॅडमलाही लागलं, ठीक आहे। तर त्यांना आपल्यासाठी काहीतरी मार्गदर्शन पण बोलायचं त्यांना घेऊन। सर्वांना नमस्कार। माझी ओळख झालेली आहे, तुमची ओळख झालेली आहे आता, कारण पवारसाहेब इतके जुने आहेत आमचे अधिकारी, त्यांचंही काम चांगलं आहे। मी आत्ता 15 दिवस झालं चार्ज घेतलेला आहे। आता उरणचा एक सर्व उरण तालुक्याच्या मनात पाहता आपल्याकडे कोर्ट मोठे आहे, त्यामुळे हेवी वाहतूक आहे, जड अवजड वाहनं भरपूर आहे तिथे चालणारे, त्यातूनही आपल्याला चांगलं काम करायचं आहे। रस्ते छोटे आहेत, तो शासनाचा भाग आहे। आता इथल्या सरपंच जे आहेत सचिन यांची ओळख झालेली आहे, त्यांचे कार्याचं इथलं सामाजिक जे कार्य चालतं त्यांची थोडंसं मला माहिती मिळालेली आहे। इथून पुढे आपण असंच चांगलं काम करूया, कारण हे एकट्या प्रशासनाचं काम नसून हे दोघांचं काम आहे। आपण दोघांनी एकत्र मिळून काम केलं तर खूप चांगल्या प्रकारे होतं। नाहीतर तुम्ही तक्रारी करत राहणार, आम्ही कारवाई करत राहणार, असा हा योग न येता आपण चांगल्या प्रकारे आत्तापर्यंत जर काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा आणखीन चांगलं काम करूया। जड वाहनं किंवा दिगोडा नाका वगैरे इकडची परिस्थिती माहिती आहे मला, तर दिगोडा नाका ते चिरनेरपर्यंत किंवा खाली इकडे चिरलेपर्यंत जाणार आहे, सर्व हेवी वाहतूक आहे। परत इथला जो कट आहे तिथं जो वाहतुकीचा हे होतं म्हणजे कैंची निर्माण होते किंवा कैंची पडली जाते मोठ्या हेवी वाहतूक, तर अशा गोष्टी अडचणीच्या आहेत। तिथं जर तुमचं सहकार्य किंवा सहयोग जर लाभला आम्हाला तर अतिशय चांगल्या प्रकारे काम होईल। कारण दिगोडा नाका असा आहे की तिथे आम्हाला 12 तास अंमलदार देणं आहेच आहे। 12 तासापेक्षा तो किती 18 तास काम करतो, त्याच्यानंतर तर तो थकणारच आहे ना, शरीर आहे शेवटी थकणारच आहे। त्याच्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला लाभणं गरजेचं आहे। इथून पुढे किंवा आत्ता जो राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चालू आहे त्याचे नियम आधी तुम्हाला माहिती आहे, कारण गाड्या चालवता, तुम्ही टॅक्सी चालवता कमर्शियल, त्यामुळे त्याच्यातले नियम किंवा बॅच किंवा RTO बऱ्याचशा त्याच्यामध्ये तुम्हाला नियम लादून देतो। परत